हॅलो हॅलो, चलो सुरू करू आपण, नंतर मग बोलू त्याच्यावर, ठीक आहे. यातले थोडेसे प्रश्न घ्यायचे आहे, लक्ष द्या. आपण एबीसीडी वाला चॅप्टर चालू केलं होतं. पुष्कळशे लोक त्याला एबीसीडी वाला चॅप्टर म्हणते, ज्यात एबीसीडी वरचे प्रश्न येते. पण ऍक्च्युली हा चॅप्टर 2 भागात डिवाइड केला आहे. एक तर नॉर्मल एबीसीडी येते, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग येते. काही पुस्तकात हे चॅप्टर सेपरेट दिला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण बी आता याला सेपरेटच पाहू. पण पायथानी जो फॉर्मॅट आहे, सगळ्यात पहिले लक्षात घ्या, तुम्ही जो रिजनिंगचा अभ्यास करता त्याचं नाव फक्त रिजनिंग नाही आहे, ठीक आहे. त्याच्या पुढे एक शब्द आहे लॉजिकल रिजनिंग, ठीक आहे. ज्याचं लॉजिक पक्क, लॉजिक लावता आलं पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आहो, 100 पैकी 100 प्रश्न कोणालाही येत नाही. 100 प्रश्न अटेम्प्ट कसे करायचे आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे. ट्रिक्स तुम्ही स्वतःच्या स्वतः बनवू शकता. मी नाही किती सांगितलं, सर नाही किती सांगितलं, किंवा कुणीही सांगू दे, स्वतःच्या ट्रिक्स फक्त स्वतःला बनवता येते. त्याच्यामुळं जेवढी जास्त प्रॅक्टिस तेवढं जास्त स्वतःला डेव्हलप करता येते. का ऑप्शन एलिमिनेट करायचे कसे, मी काही काही गोष्टी सांगतो कसं करायचं. नॉर्मल वरून बी करता येते. याच्यानंतरचे जे चॅप्टर आहे, जसं कॅलेंडर आहे, घड्याळ आहे, अजून कोणतं चॅप्टर आहे, बैठक व्यवस्था आहे, ब्लड रिलेशन आहे. सगळ्यात किचकट चॅप्टर आहे ब्लड रिलेशन. आला तर तो पूर्ण मार्क देईन, आणि जर एकदमच मोठा प्रश्न असला तर स्किप करायचं. अति इगोवर नाही घ्यायची गोष्ट, ठीक आहे. ह्या परीक्षा देत असताना इगोवर गोष्ट नाही घ्यायची. म्हणजे बा नाही मी सोडवीनच, मला आलाच पाहिजे, काही गरज नाहीये. तुला नाही आला ना तर समोरच्याला बी नाही येत. तुम्हाला पेपर कठीण आला ना तर पेपर समोरच्याला बी कठीण येते. त्यामुळे इगोवर गोष्ट नाही घ्यायची का बा मला नाही आला आता मी काय करू, ठीक आहे, नाही आला एखादा प्रश्न. 100 प्रश्न कोणीच सोडवत नाही. चलो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं एबीसीडी कशी पाठ करायची. आता हे काय तुम्हाला वापस सांगत नाही. आपण त्या दिवशीच पाहिलं होतं कोणते अल्फाबेट कोणासाठी येते. याच्या अगोदर जे चॅप्टर पाहिलं होतं त्यात सिरीज मध्ये प्रश्न होते, बरोबर आहे. सिरीज मध्ये म्हणजे मधातलं पद गायब केलं आहे, किंवा डावीकडून संख्या दिली आहे, डावी बाजूनं उजव्या बाजूनं दोन्ही साईडून सिरीज आहे, त्याची अल्टी पलटी करा, किंवा मधातला भाग पहा. तशा गोष्टी ह्याही चॅप्टर मध्ये आहे. पण याच्यात थोडंसं लॉजिक लावा लागणार, ठीक आहे. जसं आपण काल गणित पाहिलं होतं, आठवते का. ते एक मॉन्सून वालं गणित होतं, मधातला अल्फाबेट सेम होता, इकडच्या 3ची पेअर केली होती. आता तसे गणित येतील, ठीक आहे. तर ते दोन्ही जे चॅप्टर आहे ते एबीसीडी वाल्या पॅटर्न मध्येच मोडते. हे चॅप्टर कामाचं आहे. जर टीसीएसच्या ह्याच्यानं चालली असेल किंवा आयबीपीएसच्या ह्याच्यानं चालली आहे तरी हे प्रश्न येते. एमपीएससी असो, एमपीएससीचा जर पेपर त्याचा आहे आपला, म्हणजे थोडासा कंबाईनचा पेपर आहे किंवा राज्यसेवेचा पेपर आहे, तर थोडासा टफ राहते. प्रश्न तेच आहे, याही प्रश्नाला टफ करता येते, ठीक आहे. याच्यातही तुम्हाला असे प्रश्न भेटले का टफ आहे, पण सोडवायची क्षमता पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. पण ते केव्हा, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा. त्याच्यामुळे आता आपण इथून डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करू. आता इथून पहा का येते तर, आणि सोडवत चला. सोपं गणित आहे, कसं आहे बरोबर पहा, लॉजिक लावा. खालील पर्यायामधून दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असे पद ओळखा म्हणते. BCD ला आहे. काय येईल, का लॉजिक लागते त्याच्यात. मॅथ्सच्या बॅचले एवढेच जण राहते का. बरं, का लॉजिक लागत आहे याच्यात. हा, BC नंतर का सोडला आहे, डी. हा, डी ई सोडला आहे ना. हा, DE सोडलं, नंतर ई नंतर जास्त दाट झालं, एक मिनिट. हा, डी आणि ई सोडलं, बरोबर आहे. नंतर FG घेतलाय, नंतर का सोडलाय, HIJ, KL घेतलाय. मग इथे का सुटल आता, MNO, P सुटल, इथं येईल मग त्याच्या लगेचच QR, R नंतर सोडला आहे STUVW, बरोबर आहे. हे त्याचं विश्लेषण आहे, ठीक आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं लक्षात येईल. काय येतं इथं मग, Q आणि R यायला पाहिजे, बरोबर आहे. हा, आता आणि सोडवत चला, गणपती सारखे बसू नका. आता मी उद्यापासून अगरबत्ती घेऊन येत जाईल. जर ब्रिंजलला आपण असं लिहिले आणि ग्लिटला आपण असं लिहिले तर एंजलला आपण काय लिहिणार.
एंजल, 5 ऑप्शन आहे म्हणजे IBPS चा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्हाला हे प्रश्न कुठं ना कुठं पाहायला भेटल. सगळेच प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत आलेले आहे. आणि जर प्रश्न रिपीट झाले तर सांगा, कारण की स्लाइड पुष्कळ झाले आहे. काय काय बी बी ए बी झालं का, डी बी ए झालं, बी झालं, डी झालं. आता सी सांगा, सी वाले आहे कोणी? सी और ई है क्या कोई? सी और ई है क्या कोई? बी, हाँ लॉजिक लागत आहे काही? काय येत आहे पा, त्यानं नॉर्मल दिले आहे का कोणत्या आले कोणता अल्फाबेट वापरलाय? त्यानं काय दिलं आहे इथं ब्रिंजल. आता याचं लिहून घेऊ आपण. काय म्हणताय? BRINJAL. नंबर दिला आहे किती आहे? 8 7 1 3 9 5 4. बरोबर आहे. नंतर दुसरा अक्षर दिला आहे ग्लिट, GLEAT. हे झालं. याच्यासाठी काय दिलं आहे? 2 4 6 5 0. बरोबर आहे. प्रत्येक याच्यासाठी तुम्हाला शब्द दिले आहे. त्याने कोणासाठी विचारलं आहे? तर एंजल साठी. बरोबर आहे. ANGEL. हा, आता ए साठी पाहू. मला दिसतं इथं ए साठी 5 आहे, इथे ए साठी 5 आहे. बरोबर आहे. मग इथं काय आलं? 5 आलं. एन साठी काय आहे? इथं 3 वापरलं आहे, इथं येईल 3. जी साठी काय आहे? जी साठी 2 आहे. ई साठी काय वापरला आहे रे? ई साठी 6. आणि यल साठी काय वापरला आहे? इथेही 4 आहे, इथेही 4 आहे. बरोबर आहे. तेवढं सोपं होतं. स्कॉलरशिपच्या लेवलचं आहे ते. 5 3 2 6 4 असे आले पाहिजे. 5 3 2 6 5 3 2 6 4. हे त्याचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. हे एवढं लिहायची गरज नाहीये. परीक्षेत तुम्ही डायरेक्ट परीक्षेत सरळ पाहायचं. आता त्याने एंजल साठी विचारलं आहे ना, मग ए साठी पाहायचं का आहे, यल साठी पाहायचं. कारण की दिसत इथंच फरक आहे ना. 5 हे 2 आहे, 5 6 2 4 आहे, इथं 2 6 4 आहे, इथे 4 आहे वाटते. नाही तसं नाही करता येत. तुम्हाला पाहाच लागेल. पण हे लिहायची गरज नाही आहे परीक्षेत एवढं. ठीक आहे. जेवढं जास्त कमी टाइम वापरता येईल तेवढं टाइम वापरायचं कमी. जेवढं गणित तोंडी सोडवता येते तेवढं सोडवायचं. हे गणित तोंडी सुटते. डायरेक्ट पाहायचं. ए साठी काय वापरला, एन साठी काय आहे, जी साठी काय आहे आणि यल साठी काय आहे. नंतर दिलेल्या पर्यायामधून खालील शृंखलेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा. शटर पाडले तो खाली थोडसा, इकडल्या साईडून चमकत आहे. एक लॉजिक लागू शकते. 3 आहे, 5 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, 9 नंतर 11, 11 नंतर काय येतं इथं? 13 येईल. बरोबर आहे. हा, इथं आलं 13. हा एक ऑप्शन गायब झाला, हा एक ऑप्शन गायब झाला. ठीक आहे. एकाच ऑप्शन मध्ये 13 असलं तोच उत्तर असता. आता लॉजिक शोधू. यात काय? यल नंतर यम आहे. बरोबर आहे हो का नाही? यम नंतर त्याने यन सोडलं, ओ घेतला. ओपी नंतर काय सोडला आहे? क्यू. आर यस घेतला. टी सोडून युव्ही घेतला. मग मी इथं आता डब्ल्यू सोडून देतो आणि इथं काय घेतो? एक्स वाय. म्हणजे माझं उत्तर काय येईल? एक्स वाय 13. हे उत्तर आले पाहिजे. जर एकाच ह्याच्यात 13 असतं इथं किंवा इथं, तर मग थोडं सोपी गेलं असतं. ठीक आहे. अरे हो का नाही? चलो. पुढचा सेकंड
काय लॉजिक लागत आहे? त्यानं असं लॉजिक लावलंय इथं काय FUNNY उलट काय केलंय त्यानं UFNYN हा यू इथं आणला हा F इथं आणला बरोबर आहे हा N इथं गेला हा Y इथं आला N ऍज इट इज ठेवला असंच लॉजिक आहे ना पक्क मग ऍपलचं विचारलाय ऍपलचं करू आपण काय होते तो APPLE हा इथं P येईन इथं A येईन बरोबर आहे इथं P इथं A इथं P ऍज इट इज इथं L येईन इथं E येईन इथं L इथं E बरोबर आहे बरोबर आहे का अरे हो का नाही तुम्ही नाश्ता करून नाही आले का मग येत जा हा घ्या आता ट्रायल एका विशिष्ट कोड मध्ये मदरला आपण असं लिहू शकतो तर प्रिन्सिपलला आपण काय कोड लिहिणार काय येत आहे काय येत आहे फटाफट सांगत चला काय येत आहे सी का लॉजिक आहे दोन्ही याच्यात एम पासून जे पर्यंत गेलाय प्लस आहे का मायनस आहे हा कितीचा मायनस आहे हा ओ पासून आर पर्यंत ओ नंतर पी क्यू दोन अक्षर सोडल्या बरोबर आहे इथं काय येईल +2 टी पासून क्यू पर्यंत -2 एच पासून के पर्यंत पक्क हा ई पासून बी पर्यंत सी डी सोडलाय म्हणजे इथं -2 इथं काय येईल +2 आर पासून यू पर्यंत आर नंतर एस टी सोडली यू घेतलं म्हणजे सिक्वेन्स काय -2 +2 -2 +2 असा सिक्वेन्स आहे मग आता याच्यात पीच्या अगोदरची दोन घ्या लागल पीच्या दोन सोडा अगोदरची कोण कोण आहे पीच्या अगोदर कोण सोडलं मग आपण पीच्या अगोदर कोण आहे ओ ओच्या अगोदर यांच्या अगोदर यम मग इथं काय येईल यम इथं -2 आहे आर नंतर एस टी सोडलं यू येते बरोबर आहे हा त्यानंतर आयच्या दोन सोडून आयच्या अगोदर काय येते एचच्या अगोदर आणि जीच्या अगोदर एफ येईल तिथं पक्क दिसतंय का ऑप्शन मध्ये कुठं हे इथं आहे ठीक आहे यम इथेही होता यम इथेही होता इथेही होता त्याच्यामुळे हे एकच एलिमिनेट करता येत होतं इकडे पूर्ण पाहायची गरज आहे नाही पण तरी आपण सोडवून पाहू ठीक आहे परीक्षेत जर काळाचं आहे तर तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता हे उत्तर यायला पाहिजे कारण की एम यू एफ फक्त एकाच ठिकाणी आहे पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलाय 5वा यापैकी नाही जर IBPS पेपर घेत असला तर 5 ऑप्शन राहते ठीक आहे तर तेव्हा सोडवणं आवश्यक आहे मी कालपर्यंत तुम्हाला सांगितलं का 4 ऑप्शन असेल ना एकच जर उत्तर आहे तर तुम्ही हे उत्तर हमखास टिक करू शकता पण इथं तुम्हाला 5वा ऑप्शन आहे ना यापैकी नाही आहे तर मग तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे जर हे उत्तर नसतं हेवाला पोर्शनच नसता इथं 4च ऑप्शन असते तर मग तुम्ही याला डायरेक्ट उत्तर मारू शकत होते ठीक आहे हे जे ट्रिक आहे
का थोडस उत्तर काढून पुढचं नाही काढायचं बा, ते फक्त 4च ऑप्शन पुरता लागू आहे. ते ट्रिक IBPS न जर पेपर घेतला आणि त्यात जर 5 ऑप्शन असले तर मग ते ट्रिक लागू होत नाही, कारण की त्यात एक 5वा ऑप्शन उरला राहते आणि पुन्हा त्याने यापैकी नाही टाकला होऊ शकते. इथं मधातला अक्षर जर नाही मॅच झाला कुठं, तर मधातला अक्षर मॅच जर नाही झाला तर तो म्हणत ना यापैकी नाही बा म्हणून. त्याच्यामुळे त्याचे 5 ऑप्शन आहे, थोडस विचार करायचं. हे जे तुम्हाला सांगितलं का पहिले 3-4 अक्षर पाहायचे, आता इथं यम आहे, इथं यम होता, इथं यम होता, त्याच्यामुळं हा ऑलरेडी एलिमिनेट झाला. पण यम नंतर यू येत होतं, यम नंतर यू फक्त याच्यातच आहे, ठीक आहे, यफ पर्यंत जायची बी गरज नव्हती. पण इथं आता हे एक ऑप्शन दिलं आहे त्यानं यापैकी नाही, त्याच्यामुळे हे पूर्ण सोडवून पाहू आपण. ठीक आहे, आता इथं काय येत आहे, आय नंतर काय झालं -2 झालं, एन नंतर +2 काय येईल, OP सोडा लागन, क्यू येईल, बरोबर आहे. अरे हो का नाही, जोरात म्हणा. हा, नंतर सीच्या अगोदर 2 सोडले काय येईल, पक्क आयच्या +2 गेले, आय नंतर काय येते, आय नंतर जे, जे नंतर के, के जे के सोडलं, इथं काय येईल यल, याचा +2 करायला लागल. हा, पी नंतर क्यू आर येते, यस घ्या लागल, मायनस का प्लस, हा मायनस ना, इथं प्लस केलं होतं ना, हे +2 होते, हे -2. हा, काय येईल मग, पीच्या -2, ओ, ओच्या अगोदर यन, यनच्या अगोदर पक्क, बरोबर. एबीसीडी पाठ करा तुम्ही, मी आणि तुम्ही. हा, इथं +2 येईल, बरोबर आहे. ए नंतर बी सी नंतर डी आणि एलच्या अगोदर 2 काय आहे आय, बरोबर आहे. काय आहे मग आता एम यू एफ इथपर्यंत बरोबर होतं, क्यू झेड, क्यू झेड हे बरोबर आहे, यल यल बरोबर आहे, एम डी आय हे ऑप्शन बरोबर आहे. जर 4च ऑप्शन असते तर हे उत्तर मारून आपण मोकळं झालो असतो. काय ना होतेच गरमी, चालतेच आहे. हा, 4 ऑप्शन जर असते हे उत्तर मारून मोकळं झालो असतो आपण, पण इथं 5 ऑप्शन आहे, त्याच्यामुळे सोडवणं गरजेचं होतं. जर इथे एखादा अक्षर यानं यलच्या जागी जर यश टाकला असता इथं, ठीक आहे, इथं यलच्या जागी यश असता आणि आपले हे 3च बरोबर आहे म्हणून आपण उत्तर मारलं असतं तर उत्तर चुकलं असता. जर इथं यश असता तर मग तुमचं उत्तर आलं असतं यापैकी नाही, ठीक आहे. म्हणून ज्या 5 ऑप्शन आहे तुम्हाला दिसत नाही आपल्या याच्यात, काही काही ठिकाणी 5-5 ऑप्शन टाकले आहे आपण, याच्यासाठीच टाकले. पोलीस भरतीच्या 5 ऑप्शन येत नाही, पण हे लेक्चर फक्त पोलीस भरतीसाठी नाही, या सगळ्याच परीक्षेत कामात येईल बा, म्हणून 5 ऑप्शन टाकले. हे समजलं, 5 ऑप्शन आले तर प्रॉपर चेक करायचं. हा, त्याच जागी जर इथं माहित आहे का असं सेम ऑप्शन असतं, यापैकी नाही नसतं, म्हणजे यापैकी नाही नसता आणि ईच्या जागी जर इथं दुसरा कोणता ऑप्शन असता किंवा MSF वगैरे, तर मग हे चुकलं असतं, मग तुम्ही हे मारू शकता. पण जर यापैकी नाही आहे, थोडसा तुम्हाला विचार करायला लागल. नसता इथे यापैकी नाही, यापैकी नाहीच्या जागी इथून असतं आणि याच्या पुढे काहीतरी दिलं आहे, तर मग ते ऑप्शन चुकलं असतं, कारण की आपल्याला माहित आहे यम नंतर यू येत आहे, ठीक आहे. तर मग तुम्ही इझिली मारू शकता, पण यापैकी नाही आहे म्हणजे तुम्हाला विचार करायला लागलच. चलो, बघांसारखाच प्रश्न आहे हा. आणि म्हणजे काय होते, असं का पक्क, कायच्यासाठी विचारलं आहे आपल्याला, एनिमीसाठी, बरोबर आहे. EN EY, म्हणजे ई इथं बी दिसत आहे, म्हणजे ई इथं बी दिसत आहे. ई साठी इथं 4 आहे, ई साठी बी इथं काय आहे 4 आहे, मग मी ई साठी घेतो 4. नंतर यन, यन इथं आहेच नाही, यन कुठं आहे, हे इथं आहे, यन आहे, इथं बी यन आहे, इथं यन साठी बी 2 आहे, इथं बी यन साठी 2 आहे, बरोबर आहे. ई साठी तर 4 ऑलरेडी घेतलंच आहे. यम, आता यम कुठं आहे, यम 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 इथंच आहे, यम साठी 6. ओके, वाय साठी काय आहे, इथंही वाय आहे, वाय साठी इथं 5 येईल, इथंही वाय आहे, वाय साठी इथं काय येईल तर 5 येईल. उत्तर काय आले पाहिजे, 4 2 4 6 5 आहे का ऑप्शन, 4 2 4
6 5 हे उत्तर यायला पाहिजे. सोपं होतं हे, मगाशी पाहिलं त्यापेक्षा सोपं होतं हे, तुमच्या कामाचं नाही. हा ठेवायला सांगा का लॉजिक लागते त्याच्यात. THRO थ्रो. प्रत्येकाच्या डी क्यू सगळ्याच ठिकाणी आहे. ठीक आहे. व्ही वाले 2 आहे, मग डब्ल्यू आणि वाय आहे. सेकंड का सेकंड डब्ल्यू पक्क तुम्ही रे पोट्टे हो काही सांगत चला ना, काहून तुम्ही नाश्ता नाही करून का सकाळी. काय येत आहे, का लॉजिक लागत आहे. कायच्यात काय ऍड केलाय. टी पासून यू डायरेक्ट आहे बरोबर आहे. पी क्यू आर एस टी, टी नंतर यू डायरेक्ट आहे. एच मधून आय सोडला, आय नंतर जे घेतलाय म्हणजे एकचा फरक आहे. ठीक आहे, प्लस 1 गेलाय. आर नंतर एस टी सोडून यू घेतलाय 2चा. ओ नंतर पी क्यू आर सोडलाय म्हणजे 3 सोडलाय. यू नंतर किती आहे 4. जी नंतर एच आय जे के यल किती आहे 5 आणि एच नंतर किती 6 बरोबर आहे. 6 सोडून 7वं अक्षर घेतलाय. ठीक आहे, मग आता इथे तसंच करू. सी नंतर डायरेक्ट काय येईल बा डी. ओ नंतर 1 सोडून देऊ, पी सोडलं क्यू येते. ठीक आहे, डी नंतर क्यू पाहिजे. आता मला डी नंतर क्यू सगळ्याच ठिकाणी दिसत आहे. नंतर यस नंतर 2 सोडा लागल, यस नंतर टी यू सोडलं बरोबर आहे. मग काय येईल व्ही. मग आता मला दिसतंय व्ही वाला 2च ऑप्शन आहे. मग हे गेलं हे गेलं. ठीक आहे, आता पहा इथंही व्ही वाला ऑप्शन आहे, इथंही आहे. एक्स झेड बी दिसतं, एक्स झेड बी आहे, यस के आहे, यस यल आहे. मग मी सगळ्यात शेवटचं पाहिजे काय आहे तो. मी मधातलं काय पाहिजे, मला सगळं सारखं दिसतं आणि इथून इथपर्यंत आहे का, इथून इथपर्यंत सारखंच आहे. मी टाइम नाही वाया घालवीन त्यासाठी. मी सगळ्यात शेवटचं पाहिजे त्यासाठी, कारण की सगळ्यात शेवटीच फरक आहे. इथं के आहे, इथं यल आहे बरोबर आहे. मग आता इथं ई आहे बरोबर आहे. इथं डायरेक्ट होतं 1 2 3 4 5 6. 6 सोडून देईन. ई नंतर एफ आय, ई नंतर एफ. हा सांगा काका सोडायचं. ई राहिलं एफ आय जे के यल यम. ई काय ते पक्क 6 सोडून 7वं काय ते यल. 6 अक्षर आहे ना. हा डायरेक्ट 1 2 3 4 5 6 काय आले पाहिजे बी 3. हा तिसरे आले पाहिजे. याच्यासाठी टाइमपास नाही करायचं, कारण की इथपर्यंत पहा इथं व्ही आहे, इथंही व्ही आहे, बाकी सगळ्या याच्यात डी क्यू आहे. त्याच्यामुळे हे 2 गेले. त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही. आता हे 2 ऑप्शन मध्ये खेळायचं आहे.
तर मग मी इथं हे बाकीचं सोडत बसायला टाइमपास नाही करीन, कारण की एक्स जेड एस इथं पण आहे, एक्स जेड एस इथं पण आहे, मला शेवटचा अल्फाबेट महत्वाचा आहे. ठीक आहे, तर मग डायरेक्ट येते यल. तुम्हाला जर पूर्ण सोडवायचं आहे तर तुम्ही सोडवू शकता, का बा नाही आपल्याला सोडवायचंच आहे तर मग तुम्ही सोडवा, पण जेवढा जास्त टाइम वाचल तेवढं जास्त कामात आहे. पण परीक्षेत मॅथ आणि रिझनिंग जर कॉमन आलं, म्हणजे कंबाईन आलं, 25 मार्काचं असलं, 13 मार्क रिझनिंग 12 मार्क मॅथ, तर मग तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स वापरावंच लागेल. तिथे तुम्हाला कोणीच विचारत नाही का तुम्ही पूर्ण सोडवलं का, अर्ध सोडवलं का. तुक्का जरी लागला तरी बरोबर आहे, सोडवलं तरी बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं एकदम हे नाही करायचं, जेवढं जास्त टाइम वाचता येते तेवढं वाचवायचं. सोडवा. झालाय का? काय काय हा काय काय का लॉजिक लागत आहे? किती प्रश्न झाले रे? 12 झाले, अजून 33 प्रश्नापर्यंत जात आहे. स्पीड न घ्या थोडस, एकच चॅप्टर 4 दिवस थोडस हे होईल. हा, पी नंतर काय लॉजिक आहे सांगा. अरे वा, हेच लॉजिक आहे याच्यातही. हा, पी पासून आर पर्यंत आहे, बरोबर आहे. पी पासून कुठपर्यंत जायचं आहे? पी पासून आर, मधात का सोडलाय? एक सोडलाय, बरोबर आहे, म्हणजे प्लस एक आहे इथं. त्यानंतर एच पासून ई पर्यंत जायचं आहे. मागं गेलाय का पुढे गेलाय? किती आहे? -2. के पासून ओ पर्यंत +3. व्ही पासून क्यू पर्यंत मायनस, मग हा फक्त पहिलाच प्लस एक आहे का? पी क्यू आर, हा ठीक आहे. त्यानंतर मग यम पासून यम एन, इथं डायरेक्ट ओ येईल, बरोबर आहे. ओ, एकच उत्तर आहे. जमलं भजन तुमचं, मग झाले पास, एकच उत्तर आहे. आता स्लाइड बनवता नाही का, थोडसा सगळ्या सारखे सारखे टाकत जातो, थांबा मी. हा, हेच उत्तर येईल. मग आता आयस ऑप्शन तरी चेक सोडून घेऊ. हा, जे पासून किती जायचं आहे? -2. जेच्या अगोदर -2 काय येईल? मग जी येईल, बरोबर आहे. आर पासून +3 आहे, -3 आहे? +3 आहे. आर एस टी यू, मग इथं व्ही येईल, बरोबर आहे. आणि इथं व्ही पासून क्यू म्हणजे -4 आहे, तर एन पासून -4 काय येईल? आहे. असं आहे, एकच उत्तर होतं, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट भेटलं. ओ वरून तुम्ही काढू शकले. असे प्रश्न राहते परीक्षेत, एकच शोधायचं घ्यायचं, तेवढं काही करायची गरज नाहीये. हा, एका सांकेतिक भाषेत वर्क ज्या लोकांचे बुक आज पाहिले नाही त्याचे उद्या पाहिजे. ठीक आहे, उद्या बुक कम्प्लीट असलं पाहिजे. आता हे झालं का मी तुम्हाला दोन्ही याच्या स्लाइड टाकतो आणि तेवढं लिहायचं बुकात. नखरे करायचे नाही, टाइम भेटला नाही. ठीक आहे, असं झालं, मी बिमार पडलो होतो, मी इंजेक्शन घेऊन येईन. माझ्याजवळ ते निळ्या कलरची बास्केट आहे, त्यात सगळ्या औषधं आहे, तापाच्या, सर्दीच्या, खोकल्याच्या. आणि म्हणलं ताप आला का लगेच सर्दीची औषध देईन तुम्हाला.
SG SGUV का लॉजिक लागत आहे? जसं इथं दिलं आहे त्यानं वर्क साठी का घेतला आहे XQLU, बरोबर आहे. होम साठी घेतला आहे त्यानं, होम साठी काय आहे IQGO. हा का लॉजिक आहे? W नंतर X डायरेक्ट आहे, बरोबर आहे का? W नंतर X त्यानं डायरेक्ट घेतला आहे, O नंतर X सोडला आहे, बरोबर आहे, प्लस 1 आहे. R नंतर हा -4 आहे का? OPQ हा -5. इथं काय येत आहे -5 आणि K पासून U पर्यंत +9 म्हणजे 10व्या याच्यावर U आहे. हा सेम कन्सेप्ट याच्यात आहे, दोन्ही यात लागू झाली पाहिजे बरं, एकाच झाल्यानं होत नाही. हा तर मग याच्यात यात सारखंच आहे, त्याच्यासाठी पाहू मग RE काय इथं REAL. हा R नंतर डायरेक्ट काय आहे S, E नंतर F सोडलं तर काय येईल G येईल, बरोबर आहे. हे दोन गेले. हा आता इथंही सारखंच आहे, इथे सारखंच आहे, इथं U आहे, इथं V आहे. तिसरा अक्षर पाहू, A पासून हा A पासून -5 काय येत आहे U, मग इथे U वाले एकच ऑप्शन आहे, नंतर काय V. हे उत्तर यायला पाहिजे याच्यात. समजलं? लॉजिक लावता आलं पाहिजे. हा पोटॅटो 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 म्हणजे कांदा, आलू. गार्लिक म्हणजे का? मिरची. अद्रक होते का? जिंजर गार्लिक म्हणजे लई हुशार झाले तुम्ही, लईच हुशार झाले. आता मग चुकलं का? नंबर थोडी चुकला आहे, बरोबर आहे. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, नंबर टाकला ना त्याच्या पुढं, नंबर है उसके पास, नंबर है. ठीक आहे. हा का कसा आहे लॉजिक? पोटॅटोचा का केला आहे OPATOT. हा अच्छा, याचं इथं इकडे असं असं सोपं होता गणित. गार्लिकचं करायचं आहे ना, इथं A येईल, इथं G येईल, इथं L येईल, इथं R येईल, इथं C येईल, इथं I येईल, बरोबर आहे. AGLRCI AGLRCI 3 नंबरचा ऑप्शन येते. ठीक आहे, सोपे सोपे आहे. थांबा ना तुम्ही. हा काल सांगितलं होतं मी तुम्हाला हे सोडवायचं कसं. आज विचारलाय रीड्स इच साठी का दे काय येईल, आता काढा. रीड्स इज पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. दुसरा, तिसरा $, जल्दी बोलो. नाही नाही, तिसरा $, ना, म्हणजे पर्सेंटेज
अंक दुसरा आहे ना, तर 2 नंबर आहे ना पुढं. काही नावात मागं पुढं झालं असेल, होते कधी कधी खेळ टाईप करताना. कायसाठी विचारलं आहे? रीड्स इज साठी विचारलं आहे. आता मला इज दिसत कुठं आहे? मला फक्त इज याच वाक्यात दिसत आहे. अजून आहे का कुठं? हा वरते काय वाटते, मयंक इज. ठीक आहे, मयंक इज. हा, आपण पहिले रीड्स तर पाहू. ठीक आहे, अजय आहे का डबल डबल वाक्यात? आहे. कोणत्या वाक्यात आहे? हा, अजय. अजय साठी अजून कोणत्या वाक्यात आहे? अजय 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 कुठं आहे अजय? हा अजय इथे एक आहे. हा पहिला वाक्य, हा दुसरा वाक्य, हा हा तिसरा वाक्य, हा चौथा. बरोबर आहे. हा हा पाचवा का? अरे बापा, परीक्षेत असं नाही येत, परीक्षेत वर्टिकली येते. ठीक आहे, आता इथं अजय आहे पहिल्या वाक्यात, तिसऱ्या वाक्यात अजय आहे. मग इथं का कॉमन आहे रे बा? अरे इथं इथे @ दिसत आहे आणि इथे @ दिसत आहे. बरोबर आहे, मग मी अजय साठी @ घेऊ शकतो. ठीक आहे, अजय झाला @. रीड्स मला कॉमन नाही दिसत आहे. ठीक आहे, बुक आहे का डबल डबल? कुठं आहे बुक डबल? हा, मयंक लाईक बुक्स. हा, इथेही बुक आहे, इथेही बुक आहे. का कॉमन आहे? इथं हॅशटॅग आहे, इथे हॅशटॅग आहे. बरोबर आहे. अरे हो का नाही? ठीक आहे, मग आता एकच उरला. रीड साठी का उरला आहे? रीड साठी उरला पर्सेंटेज. पर्सेंटेज वाला ऑप्शन एकच आहे याच्यात. ठीक आहे, रीड साठी उरला पर्सेंटेज, ऑप्शन एकच आहे. आता पुन्हा इज साठी जर पाहायचं असलं, इज कुठं कुठं आहे? इज या वाक्यात आहे, इज याही वाक्यात आहे. बरोबर आहे, इज या वाक्यात आहे. हा, आता इज साठी काय आहे या दोन्ही वाक्यात कॉमन? इथे इक्वल्स टू आहे, इथे इक्वल्स टू आहे. डॉलर आहे. कुठं आहे कुठं आहे? हा, स्मार्ट इज बेटर. अच्छा, इथं स्मार्टही आहे ना, इथेही स्मार्ट आहे, इथेही स्मार्ट आहे. बरं थांबा, बेटर वाला दिसतंय का पहा कुठं आहे? बेटर बेटर कुठं आहे? बेटर बेटर डबल नाही आहे, नाही आहे. हा ठीक आहे, स्मार्ट आहे. अजून काय आहे? एक स्मार्ट आहे, मयंक इज स्मार्ट. स्मार्ट साठी काय भेटत आहे मग? इक्वल्स टू @ मयंक लाईक बुक्स. इज डबल डबल नाही का कुठंच? मग इज तिथं बी आहे, इज इथं बी आहे. मयंक इज स्मार्ट असं लिहिलं जातं. स्मार्ट इज बेटर. बरं थांबा, इज साठी जर आपण हे घेतलं इक्वल्स टू, इज साठी इक्वल्स टू आहे, तर स्मार्ट साठी काय येते मग? स्मार्ट साठी काय येते? डॉलर येते. बरोबर आहे, पण रीड साठी काय आला आहे? रीड साठी पर्सेंटेजेस आहे ना, रीड साठी पर्सेंटेज आहे, तर पर्सेंटेज वाला ऑप्शन एकच आहे. मग त्याच्या हिशोबाने त्याने इज साठी इक्वल टूच घेतला आहे. जर इज साठी डॉलर असता, कुठं गेला? इज साठी डॉलर असता तर मग इथं डॉलर आला असता, पण इथं पर्सेंटेज वाला ऑप्शन एकच आहे. ठीक आहे, त्यामुळे एकाच शब्दावरून तुम्हाला समजलं. जर रीड्स डबल कोणत्या तरी वाक्यात असता, रीड्स एकाच वाक्यात आहे, डबल वाक्यात नाही आहे, पण रीड्स साठी एकच सिम्बॉल उरला होता. कोणता? हा पर्सेंटेज. त्या पर्सेंटेज वरून उत्तर काढता येते. आता इथं कन्फ्युजन कुठं होत होतं? इथं स्मार्ट आणि इज दोन्ही वाक्यात दिले आहे आणि दोन्ही वाक्यात सारखे सारखे सिम्बॉल आहे. पण आता याच्यावरून आपल्याला समजते का त्याने इज साठी का वापरला आहे? इक्वल्स टू वापरला आहे, आणि स्मार्ट साठी का वापरला आहे? तर डॉलर. समजलं का? कन्फ्युजन समजलं का झालं? कन्फ्युजन नव्हतं, त्यानं उत्तर एकच दिलं आहे आणि सोपं होतं. पुढं सांगा काय येईल?
काय लॉजिक लागत आहे? काय लॉजिक आहे? वन वन डी एफ डी ए बी सी डी एफ आय नंतर जे के एस टी एल. क्रॉस पॅटर्न मध्ये आहे का? तुम्ही रे पोट्टे हो. काय ते? लागल का लॉजिक? पहा मी सांगतो तुम्हाला लॉजिक कसं लावलाय. हा, डी पासून असं लॉजिक नाही लावलं त्यानं, हे तिरप लॉजिक लावलाय. डी पासून एफ पर्यंत किती अक्षर पुढे जाते? एक अक्षर, बरोबर आहे. प्लस एक. आय पासून एक अक्षर, आय नंतर जे सोडून के. यस पासून एक अक्षर सोडला टी तर काय? यू. आणि के नंतर यल सोडलं तर काय? यम. असं लॉजिक आहे त्याच्यात. ठीक आहे. त्यानंतर मग ए पासून एक अक्षर सोडून चला, बी सोडलं इथं काय येईल? सी. बरोबर आहे. सी वाले दोन ऑप्शन आहे, सॉरी तीन आहे. त्यानंतर यम पासून एक अक्षर सोडलं, यम, यन सोडलं, ओ घेतलं, ओ आला. यू, यू पासून एक अक्षर सोडलं काय येईल? व्ही सोडलं तर काय येईल? डब्ल्यू. आणि पी पासून क्यू सोडून आर घेतो मी, सीओ डब्ल्यू आर. कितवा नंबरचा ऑप्शन आहे? चौथं. सीओ डब्ल्यू आर. तुम्हाला पहिलेच सांगितलं लॉजिक लावता आलं पाहिजे. लॉजिक कसं बी लागू शकते. आतापर्यंत आपण कोणते कोणते लॉजिक पाहिले? पहिले दोन पलटते कधी कधी, नाहीतर मग इकडचे तीन मधातलं कॉमन राहते. लॉजिक कसाही लावल्या जाते, फक्त तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे. हा, सेम पॅटर्न. काय येत सेकंड येते. वाय डेट डूले पाहिजे आहे ना, तर वाय कोणत्या वाक्यात आहे? वाय दुसऱ्या वाक्यात आहे. वाय आणि डू दोन्ही दुसऱ्या वाक्यात आहे. अच्छा, याही वाक्यात आहे का? हा, पहा लक्ष द्या. हे पहिलं वाक्य आहे. ठीक आहे. हे पहिलं वाक्य. हे पहिलं वाक्य झालं.
हे इथून दुसरं वाक्य आहे आणि हे तिसरं वाक्य आहे, बरोबर आहे. आता व्हाय कोणत्या कोणत्या वाक्यात आहे? दुसऱ्या वाक्यात, फक्त दुसऱ्याच वाक्यात आहे. ठीक आहे, जाऊ द्या. मग डू पहा, डू कोणत्या वाक्यात दिसत आहे? डू मला दिसत आहे दुसऱ्या वाक्यात आहे आणि तिसऱ्या वाक्यात आहे, बरोबर आहे. डू साठी कॉमन काय आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्यात? आय के, बरोबर आहे. आय के. त्यानंतर डू झालं. आता याच्यात डू होता ना, हा. आता हिमचा अलग करा लागल. इथं हिम आहे, इथं बी हिम आहे. या दोन वाक्यात कॉमन काय आहे? ने कॉमन आहे. हिम साठी काय? हिम साठी काय आहे? तर ने आहे. मग आता व्हाय साठी झालं, हिम साठी बी झालं. मग सॉरी, डू साठी झालं, हिम साठी झालं. मग व्हाय साठी उरला का? ने गेला, आय की गेला. मग उरला का? आय. तर व्हाय साठी का उरला? तर आय आर. ओके. आता का उरलं? हा, दे उरला का? आर आर आणि दे उरला. हा, आता डू साठी झाला होता इथं, डू साठी आय के घेतला होता, हा कटला. आता इथं उरला आर आणि दे. अजून आर कुठं आहे? अजून आर कुठं आहे? आता लक्ष द्या, इथं आर आहे, इथं काय आहे? दे आहे. मान्य आहे. उरलं काय आहे? एस एच एफ यू. त्याने तुम्हाला कोणासाठी विचारलं आहे? व्हाय दे डू. ओके. व्हाय साठी तुम्हाला काय भेटलं आहे? आय आर. दे साठी काय आहे? एस एच किंवा एफ यू. आणि डू साठी काय आहे? आय की. ओके. आता उत्तर काय आले पाहिजे? सेकंड यायला पाहिजे, बरोबर आहे. पण सेकंड येणार नाही, उत्तर येईल यापैकी नाही. काऊन नाही येत मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक शब्दासाठी एक स्पेसिफिक शब्द दिला होता, बरोबर आहे. इथं प्रत्येक शब्दासाठी एक स्पेसिफिक शब्द दिला आहे, पण आर अन दे तुम्हाला डबल डबल कुठं दिसत नाहीये. आर अन दे तुम्हाला डबल कुठं दिसत नाहीये. त्याच्यावरून तुम्ही आर साठी स्पेसिफिक शब्द कोणता आहे आणि दे साठी स्पेसिफिक शब्द कोणता आहे हे शोधू शकत नाहीये. इथं तुम्हाला दोन ऑप्शन भेटत आहेत दे साठी, एस एच आणि एफ यू, बरोबर आहे. जर तुम्हाला एक स्पेसिफिक ऑप्शन भेटला असता तर इथं काय आहे? इथं एस एच होता, बरोबर आहे. जे तुम्ही 2 नंबरचा ऑप्शन म्हणताय तिथं एस एच होता. पण एस एच एकटाच नाही आहे ना, एस एच सोबत एफ यू बी आहे ना. मग दे साठी बी आहे तो आणि आर साठी बी आहे. आर आणि दे साठी हे दोन शब्द आहे. त्याच्यामुळे तुम्ही परफेक्टली सांगू शकत नाही का आर साठी एफ यू आहे का एस एच आहे, किंवा दे साठी एस एच आहे किंवा एफ यू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर काढता येत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे उत्तर येते इथं यापैकी नाही. आठवते तुम्हाला मगाशी गणित सांगितलं होतं, थोडसंच पाहून उत्तर नाही मारायचं. आता जर तुम्ही हे उत्तर मारलं असतं तर उत्तर चुकलं असतं. त्याच्यानंतर पुन्हा एक सांगतो, त्यानं तुम्हाला वाय दे डू साठी विचारलाय, तर वाय साठी पहिले आय आर आला पाहिजे. ठीक आहे. मग दे साठी जर स्पेसिफिक एखादा शब्द असता तर तो आला असता आणि डू साठी इथं आला असता आय के. हा सिक्वेन्स असता त्याचा, बरोबर. इथे तुम्हाला सिक्वेन्स मध्ये बी गोष्टी नाही दिसून राहिल्या. तुम्ही फक्त उत्तर काढून राहिले होते का तिथे तुम्हाला एस एच भेटत होतं, बरोबर आहे. तुमचं म्हणणं होतं का डे साठी एस एच आहे तर इथं एस एच घेतला, पण नाही ना, इथं एफ यू बी येऊ शकत होता. तुम्ही उत्तराबाबत निश्चित नाही आहे, उत्तर येते यापैकी नाही. किंवा मग परीक्षेत एक पुन्हा याच्या खाली पर्याय राहते, निश्चित सांगता येत नाही. तर जर मग ती सांगू तसा ऑप्शन असला तर निश्चित सांगता येत नाही, कारण की तुमच्याजवळ एक स्पेसिफिक शब्द नाही आहे जो दे साठी वापरणार आहे. किंवा आर साठी देच्या जागी आर जरी असता, त्याने विचारलं असतं वाय आर डू, तरीही तुमचं उत्तर निघू शकलं नसतं. इथपर्यंत क्लिअर आहे? तर एवढं लक्षात ठेवायचं, यापैकी नाही आला. पुन्हा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर जीएसचा अभ्यास करत असेल आणि जर यापैकी नाही आलं तर उत्तर मारून द्यायचं. म्हणजे नाहीच येत आहे, आता अटीतटीवर काम आलं आहे, अबा प्रश्न 16च लागते, यापैकी नाही असलं तर उत्तर मारून द्यायचं. एखादा प्रश्न नाही येत आहे आणि त्यात महाराष्ट्राचा दिसला, मारून द्यायचं. स्वतःच नाव घेऊन मारून द्यायचं. ठीक आहे. 90% चान्स राहते उत्तर बरोबर यायचं. 90%. तुम्ही अनालिसिस पहा, तुम्हाला समजते नंतर. हा, शेवटचा प्रश्न घ्या, सरील आता.
सोपा आहे, कठीण नाहीये. किती येते? सोपा आहे, पहा मी तुम्हाला सांगतो, काहीच नाही केलंय. किती नंबर आहे? 1 2 3 4 5 6. काहीच नाही केलं. 6 गुणिले 5 केलं. ठीक आहे, किती आले? 30. इथं पहा पुन्हा 1 2 3 4 5 6 7. 7 गुणिले 5 केलं, किती आले? 35. इथं मोजा 1 2 3 4 5 6 7 8. 8 गुणिले 5, 8 पंचे 40. बस, इतना ही था. ठीक आहे, तर आता इथंच थांबू, बाकीचं उद्या पाहू.